चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती एकूण धावसंख्या 11 धावा स्कोरबोर्डती लागतात आणि कौतुक करेन मी सकाराम यांचं, कारण पहिलं षटक त्यांनी हाताळले. एक चौकार आणि एक षटकार आला, परंतु 6 बॉल मध्ये 2 बॉल सोडले तर 4 बॉल अप्रतिम टाकलेत. ऐकूया एक मराठी संगीत. आल्यात आता मात्र टीमचे नेते म्हणजे टीमचे सरपंच अर्थातच कॅप्टन आहेत विजयजी रेटरेकर सर, आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आम्हाला बोलवण्यात आलंय. त्याचबरोबर संपूर्ण आमची 32 शिराळाची कमिटी, त्यांचा मी आभार मानतोय. विजय सर यांचा कॉल आला की तुम्ही एक दिवस या स्पर्धेला आलं पाहिजे आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यासाठी आम्ही संपूर्ण 32 शिराळा कमिटी विजय सर आपल्या मनापासून आभार मानतो. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी येत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, फुटबॉल स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला. लोअर फुल टॉस बॉल होता, चांगला बॉल होता, त्याला ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगल प्राप्त होत नाही, डॉट बॉल येतोय. करेक्शन करतोय आम्ही या ठिकाणी. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड केलाय. हे चित्र तुम्हाला क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थाने अगदी दुर्मिळ चित्र आहे. बॉल सोडून दिला आणि लेग स्टंप उडवलाय. नाव आहे विजय रेटरेकर. क्या बात है, अप्रतिम बॉलिंग आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आइए डीजे. तोंडातून वा हा शब्द आला, कारण मित्रांनो क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी मला स्वर्गीय शेन वॉनची आठवण आली, कारण अशा प्रकारचे कित्येक क्लीन बोल्ड शेन वॉन यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. पाठीमागच्या बाजूने इथे बोल्ड उडवलाय, म्हणजे अगदी बॅट्समनने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्यांना वाटलं की हा बॉल सोडून द्यावा, त्यांनी बॉल सोडून दिला. परंतु विजयजी रेटरेकर सर यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि मात्र लेग स्टिक उडवली, लेग स्टंप उडवला. लाजवाब बॉल होता. बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही या बॉलला मी म्हणेन. येणाऱ्या काळामध्ये उद्या पण तुम्ही विचार केला, सोमवारी तुम्ही विचार कराल. खेळण्याचा प्रयत्न आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग आहे, इथे रनआउटची संधी होती आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. डायरेक्ट हिटची संधी होती, फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक, वन्स मोर वन्स अगेन विकेटचं पतन होतंय. आणखी एक विकेट परत जाताना पाहायला मिळतोय. विजय रेटरेकर सर यांची घातकी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्याच्यावरती या क्षेत्ररक्षकाने 4 चांद लावलेत. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. आइए डीजे. दिलेली साथ या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं नाव समजलं तर बरं होईल, ज्यांनी डायरेक्ट हिट केला. शशी यांचं कौतुक मी करेन, उर्फ AB डिव्हिलियर्स. क्या बात आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आहे या स्पर्धेमध्ये. आम्ही नाव लिहून ठेवलंय तुमचं. पुढचा बॉल. ओ यावेळेस बॅटची कडा आहे. बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अभिजित आलेत, सौरभ नॉन स्ट्राईकला राहिलेत, परंतु 2 विकेट्स महत्वाच्या घेतल्या. विजय यांना परतावं लागलं आणि त्यानंतर जयदीप यांना परतावं लागले. अभिजित हे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. विजयजी रेटरेकर सर हे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पण त्यांना पाहतोय.
बैठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅटची कडा, पाठीमागे बॉल चाललाय, क्या बात आहे, लाजवाब बॉलिंग आपण पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तिची तयारी होती. काही नियमावलीमध्ये आम्हाला अडचणी आल्या होत्या, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं विजयजी रेटरेकर सर यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली होती. क्रिकेट बरोबर चांगलं नेतृत्व आहे. बॅकफुटला गेले, पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक इथेच चुकी करतायत. क्रिकेटमध्ये गलफानपणाला थारा नाहीये. कॅच ड्रॉप केले, आणखी एक विकेट विजय रेटरेकर सर यांना मिळू शकली असती. दत्ता यांनी झेल सोडला, एक रन तर मिळते, परंतु धावसंख्या या षटकामध्ये आपण जर पाहिली तर केवळ फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या या षटकामध्ये. किती? 3 धावा खर्च केल्या आणि आपण जर पाहिलं तर अफलातून अप्रतिम बॉलिंग राहिले आणि खऱ्या अर्थाने जो क्लीन बोल्ड केला होता तो बॉल मात्र सगळ्यांच्या लक्षात राहील, सगळ्यांच्या स्मरणात राहील. 14 धावा स्कोर बोर्डती लागतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना बॅटिंग करणारी टीम आहे अधिरा स्पोर्ट्स IADJ. बांबवडेकर बॉलिंग मार्क वरती येत आहेत आणि मांगले गावचे खेळाडू आहेत, आयकॉन म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्यांना पाहतोय. दत्ता आलेत, आयकॉन आहेत. आता विजयजी रेटरेकर सर यांची बॉलिंग आपण पाहिली आणि त्यांनी उडवलेला जो क्लीन बोल्ड केला होता ना तो खऱ्या अर्थाने क्लीन बोल्ड केले. तो व्हिडिओ आहे ना तो स्टेटसला काही तासामध्ये काही मिनिटांमध्ये येईल, कारण पाठी मागून त्या ठिकाणी क्लीन बोल्ड केलं होतं आणि लाजवाब गोलंदाजी केली होती. आता मात्र दत्ता जे मांगले गावचे आहेत ते मात्र बॉलिंग मार्क वरती येत आहेत. 14 धावा स्कोर वरती लागल्यात आतापर्यंत. स्ट्राइक एंडला सौरभ आहेत. यावेळेस फटका पहा, समोर केलाय, स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका खेळला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, त्यांच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे ट्रॅव्हल होत आहे. सौरभ जुना बॉल, येस, दुसरी फटका जबरदस्त होता. ओमसाई MTCच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले टेलिकास्ट या स्ट्रोकचं पाहिलं असेल. डाऊन द ग्राउंड फटका समोरच्या दिशेने खऱ्या अर्थाने अप्रतिम स्ट्रोक केला होता. कमालीचा स्ट्रोक होता. सौरभ यांच्या बॅट मधून आला होता. सौरभ शिंदे शिराळा गावचे खेळाडू आहेत आणि प्रॉपर शिराळाचे आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ते करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल दत्ता पुन्हा एकदा निघालेत. यावेळेस फटका समोर खेळला, डाऊन द ग्राउंड. इथे एक टप्पा अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि तोपर्यंत मात्र धावा किती घेतल्या जात आहेत तर एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 21 धावा 21 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक एंडला मात्र अभिजित आता मात्र येऊन पोहोचलेत. पहिला बॉल ते फेस करतील. डावखुरे फलंदाज आहेत आणि या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये आता ते बॅटिंग करताना आपण त्यांना पाहणार आहोत. अभिजित दत्ता आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची रचना पुन्हा एकदा करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21 धावा 21 धावा स्कोरवरती लागताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पिचिंग चांगली होती. इथे मात्र धावा पाहिलं तर कोणतीही मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते.
याच्या मागे आपण जर पाहिलं विजयजी रेटरेकर सर यांनी केलेली बॉलिंग अप्रतिम राहिली, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण जर मात्र पाहिलं तर दत्ता मांगली गावचे खेळाडू आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतोय. पुढचा बॉल अभिजित यांच्यासाठी. हा बॉल आपण जर पाहिलं पॉपिंग क्रीज मध्ये टाकलाय, परंतु दिशा चुकीची आहे आणि ज्यावेळेस तुमची दिशा चुकीची असते त्यावेळेस मात्र तुम्हाला बुरदुंड भोगावाच लागतो. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22, 22 धावा. बॅटिंग करणारी टीम आहे अधीरा स्पोर्ट्स. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे निघून चाललाय एका धावेसाठी. सिंगलनी काही बिघडणार नाहीये. धावसंख्या 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत अधीरा स्पोर्ट्स. षटक क्रमांक 3 मध्ये हे हा खेळ येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण बॉल पाहिले तर 4 बॉल आतापर्यंत होताना पाहायला मिळतात, म्हणजे या षटकामधले 2 बॉल आहेत. यानंतर ज्यांचा सामना आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय, चला तुम्ही तयार राहा, लगेच तुमचाही टॉस केला जाईल. हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग आहे का? हो, येस आणि नो बॉल आहे. अगदी क्रिचच्या अगदी बाहेर टाकलेला बॉल पंचांनी दंडित केलंय. त्या ठिकाणी सांगितलंय की हा नो बॉल आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम दमदार आयोजन पाहायला मिळतंय. फ्री हिट आहे. येस, यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, एसटी रक्षकाने बॉल अडवला, ते महत्वाचं होतं. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 24 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. एक चेंडूचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला स्लॅश केलाय, परंतु इथे जेल पकडला गेलाय. पॉइंट्सला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले होते आणि दत्ता यांना शेवटच्या बॉलवरती विकेट मात्र प्राप्त होते. अभिजित या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावफलक थांबलंय. धावफलक 24 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अधीरा स्पोर्ट्स ची धावसंख्या आहे 24. आपण ऐकूया एक मराठी संगीत. पाहायला मिळतोय आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 24 धावा. अधीरा स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय, परंतु दादा बॉईजच्या बॉलरांचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग केली. सखाराम यांनी बॉलिंग केली, 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु विजयजी रेटेकर सर यांचा विचार केला तर केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि आपण जर पाहिलं तर या अगोदरचं षटक म्हणजे दत्ता यांचं षटक आपण जर पाहिलं तर दत्तानी धावा एकूण खर्च केल्या, 10 धावा खर्च केल्या, म्हणजे 3 षटकांमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ते 24. आता सागर बनसोडे पन्नुंबरी गावचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहायला मिळतात. विजय आलेत. कोंडाळवाडी गाव, कोंडाळेवाडी गावचे खेळाडू आहेत आणि कोंडईवाडी गावचे खेळाडू आहेत, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक सिंगल येते. पहिला बॉल चांगला होता. षटक क्रमांक 4 चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क होती विजय आलेत, परंतु बॅटिंग मध्ये आपण जर पाहिलं तर सौरभ आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. अधिकचे बॉल खऱ्या अर्थाने सौरभ यांना खेळायला मिळणं गरजेचं असेल. टीम अथर्व स्पोर्ट्स यांचा विचार केला, अधीरा स्पोर्ट्सचा विचार केला तर हा फटका कव्हर्सला खेळलाय. त्या ठिकाणी गॅप मध्ये बॉल आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलाय. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंडला सौरभ आलेत. आता सौरभ यांना समाचार घ्यावा लागेल कारण बॉल कमी राहिलेत, धावसंख्या कमी आहे स्कोरबोर्डवरती.
पुढचा बॉल विजय यांचा, यावेळेस फुल टॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धाबा किती घेतल्या जात आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय म्हणजे एक एक्स्ट्रा मिळेल, टोटल धावसंख्या 3 आहे. एकोणतीस धावा तब्बल स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतात. 29 अधीरा स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा थरार आपण सर्वजण पाहत आहोत, अनुभवत आहोत. 6वं पर्व आणि यातच सर्व असं म्हणावं लागतंय, कारण ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. कॅप्टननी सांगितलं की खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने यात्रा आहे असं आम्हाला सर्वांना फील होतोय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. आता काही क्षणामध्ये इथे अंधार झाल्यानंतर तुम्हाला फ्लड लाईट्स मध्ये बॅटिंग करायची, बॉलिंग करायची, तो वेगळा अनुभव खऱ्या अर्थाने तालुक्यातील खेळाडूंसाठी पाहायला मिळतोय. हा फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलवरती येतील. तोपर्यंत धावा किती घेतल्यात तर केवळ एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 चा खेळ पाहायला मिळतोय. 30 धावा स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल आपण जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट, बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत मात्र एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सौरभ आलेत आता स्ट्राईक एंडला. शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल वरती एक चांगला बॉल आहे, बॅट स्विंग चांगली होती, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त झालाय. 4 चा समाप्त होतोय आणि धावसंख्या एकूण स्कोर बोर्डती लागते ती 31 धावा स्कोर बोर्डती लागते. आपण ऐकूया एक मराठी संगीत. आय डीजे. धन्यवाद. आता बॉलिंग मार्क होती सूरज आलेत. अधीरा स्पोर्ट्स आपण पाहतोय बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर बोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावसंख्या 31, 31 धावा. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती बॅकफुटला गेले आणि कट शॉट पाहायला मिळाला. पॉइंट रिजन मध्ये हा बॉल अडवला जाईल, तोपर्यंत मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 32 धावा स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळतात. वेळापूर गावचे सूरज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आलेत आणि विजय रेटरेकर सर यांचं गाव आणि त्यांचं गाव सेम आहे. क्या बात आहे. वेळापूर गाव 32 शिराळ्यामध्ये आहे. पण गावांच्या नावाचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. कोणता खेळाडू कोणत्या गावातून येतो त्याची परिपूर्ण माहिती खऱ्या अर्थाने आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आता मात्र बॅटिंग साठी सौरभ तयार होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. शॉर्ट बॉल आहे, त्याच्यावरती आक्रमण केलंय. शॉर्ट बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सौरभ यांच्या बॅट मधून आलेला हवाई सफर, हवाई हल्ला, लॉंग अँड स्ट्रॉंग, षटकार साधावा. सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि बॉलला पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सौरभ यांच्या बॅट मधून आलेला आणखी एक धमाका. धावा मिळतील 4.
42 वरती जाऊन पोहोचले. कारण आता देर आहे, दुरुस्ती आहे, परंतु फटके येताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त होतो आणि 15 चेंडू आणि 35 वरती खेळतायत, बॅटिंग करतायत. सौरभ यांचं कौतुक करावं लागेल, परंतु एका बाजूने रन आलेले नाहीयेत. त्यांनी चांगली बॅटिंग केले. 42 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. आणखी एक पुलचा फटका पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल ट्रॅव्हल होतोय पाठीमागच्या दिशेने, म्हणजे केवळ 1 रन मिळेल इथे. 43 धावा स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळतात. 43 रन्स, 43 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 2 बॉलचा खेळ इथे आता मात्र इथून पुढे बाकी असेल. यानंतर आपण टॉस करणार आहोत. मॅच क्रमांक आजच्या दिवसामधली 3 आहे आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले, त्यानंतर या बॉलला उचललंय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. या बॉल कडे फक्त पाहत आणि पाहतच राहिले. बॉल सरळ निघून चाललाय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. सौरभ यांच्या बॅट मधून आलेला आणखी एक टोला. धावा मिळतील 6. होता फटका देखना होता, फटका सुरेख होता, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती, शेवटच्या बॉल वरती ओव्हर द कव्हर फटका खेळला. बॉल हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत अडवण्याचा आणि हा बॉल सरळ निघून जातोय का बाउंड्री लाईनच्या बाहेर हे पाहावं लागेल. धावा किती आहे ते चेक केलं जाईल. धावांसाठी धावाधाव केली जाते. डायरेक्ट हिट केलंय. किती धावा पळून काढल्या जात आहेत आणि धावा किती घेतल्यात हे मात्र पाहावं लागेल. पंच आता निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. या बॉलवरती धावा किती आहेत. 5 धावा तब्बल धावून काढल्यात आणि क्या बात आहे. सौरभ यांच्या बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. सौरभनी आपण जर पाहिलं 47 धावा वरती तो नाबाद आलाय. टोटल धाव संख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये टीम दादा बॉयजच्या समोर. चला आपण करूया टॉस नेक्स्ट मॅचचा. माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. माननीय श्री आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब समाजसेवक, त्याचबरोबर माननीय श्री विशाल भाऊ नायकवडी संस्थापक बत्ती शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या नावावरती पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा आणि मॅच क्रमांक 3 चा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम मातोश्री, दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहिलं तर SD लायन्स. टॉस कोण मागेल?
एस डी लाईन्स कडून टॉस मागितला जाईल आणि दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल आणि इट इज अ टेल. 32 शिराळा प्रीमियर लीग आणि टॉस जिंकलाय मातोश्री टीमने. निर्णय काय? आम्ही फर्स्ट फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. मागील मॅच तुमची आपण जर पाहिली त्या पद्धतीने या मॅच मध्ये काय प्लॅनिंग असेल? या मॅचमध्ये आम्ही व्यवस्थित खेळ करू. 5 ओव्हरमध्ये 40 रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. समोरच्या टीमला धावसंख्या 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅटिंग करायचे. किती धावा स्कोरवरती लावल्या जातील? आम्ही बॅटिंग करताना कमीत कमी 60+ वरती मारायचा प्रयत्न करेल. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपूर्ण वर्षातून एकदा येते आणि एकत्रित सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. एक गाव अकराच्या स्पर्धा आपण खेळत असतो परंतु त्या गावासाठी असतात. परंतु ही स्पर्धा आपण तालुका लेवलवरती स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. खरे तर या स्पर्धेचे स्पर्धा पाहता 1 वर्षापासून सर्वच खेळाडू आतुरतेने वाट बघत असतात आणि जे हे नियोजन केलेलं आहे ते खूपच उत्कृष्ट लेवलचं आहे आणि ज्यांनी हा प्लॅटफॉर्म तयार केला त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. त्याचबरोबर आमचे मान्यवर त्यांनाही विनंती करतो की आपण टॉस साठी आमच्याबरोबर आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आहे. परंतु टॉसची अशी माहिती आहे मॅच क्रमांक 3 टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि एस डी लायन्स यामध्ये टीम मातोश्री या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी पुन्हा एकदा निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय आणि जे क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आमच्यावर जोडले गेले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर या मैदानावरती उपस्थित असणारे आमचे सर्व प्रेक्षक तुमचंही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. धावसंख्या करायची या सामन्यामध्ये दादा बॉईज या संघाला 55 आणि पहिली ओपनिंग जोडी दत्ता बांबवडेकर आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि बॉलिंग मार्कवरती जयदीप पहिलं षटक करण्यासाठी P1चं पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक करण्यासाठी तयार होत आहेत. पहिला बॉल बॅकफुटला गेल्यानंतर कट शॉट प्रॉपर खेळलाय 2 क्षेत्ररक्षकांमधून दरी आणि त्या दरीमधून या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा स्क्वेअर कटचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय दत्ता यांनी पहिला चौकार. स्ट्रोक तुम्ही पाहिला असाल अगदी क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला दत्ता यांचा. पुढचा बॉल ऑल ओव्हर फुल टॉस बॉल होता. त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप शॉट झाडू स्ट्रोक या स्ट्रोकला म्हटलं जातं मराठीमध्ये परंतु डॉट बॉल आलाय. पहिला बॉल अगदी बॅट्समनच्या बाजूने होता तर दुसरा बॉल बॉलरनी अप्रतिम टाकला. कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल यावेळेस लेग साइडला बिग हिट पाहायला मिळतोय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडतोय बॉल आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ बिग हिट, इट्स अ ह्यूज 6 षटकार.
एक आणखी एक लागोपाठचा दुसरा वन्स मोर वन्स अगेन षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाव आहे दत्ता. अप्रतिम बॅटिंग षटकार. आतमध्ये काय फलंदाजीचा आनंद या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना घेताना आपण त्यांना पाहतोय. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन लागोपाठचे षटकार घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा. हा बॉल जर आपण पाहिला तर सिंगल साठी पाठीमागे जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळते. 17 धावा 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना दादा बॉयज ही टीम पाहतोय. 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये त्यांना करायचं आहे, परंतु सुरुवात अगदी स्वप्नवत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं कारण आहे दत्ता बॅटिंग करतोय. हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं होतं आणि एका धावेने खुश असतील दत्ता आणि संपूर्ण दादा बॉयज टीम. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 18 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि पहिल्या षटकांच्या अंती हा सामना आपण जर पाहिला तर टीम दादा बॉयजच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. आइए डीजे. बॉलिंग मार्क होती येताना पाहायला मिळत आहेत. शिराळा गावचे खेळाडू आहेत आणि आता मात्र त्यांना बॉलिंग मार्क होती येताना पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक एंडला आहेत मैदानाच्या आतमध्ये दत्ता. काय बॅटिंग केले, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 55 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. समीकरण आहे 24 बॉल आणि 37 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर गेले. त्यानंतर या बॉलला उचलण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला. जसे बॅट्समन क्रीजच्या पुढे गेले तसा बॉलही त्यांनी अगदी ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता मात्र चांगली बॉलिंग मी म्हणेन. यावेळेस फटका ओव्हर द कव्हर खेळला. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतायत बॉलचा. बॉल भेटेल का पाहावं लागेल, परंतु बॉल हा जर आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवताना पाहायला मिळतात, परंतु 3 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा उंचावा लागेल. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु क्षेत्ररक्षण मात्र तुमच्या हातामध्ये असतं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 21 धावा. 21 55 तुम्हाला करायच्या आहेत. इथून पुढे 34 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आहे. घुटना टेक तमाशा देख. काय फटका सजवलाय. लाजवाब स्ट्रोक. सूरज यांच्या बॅट मधून आलेला आकाशाची उंची मोजणारा प्रतिभावंत गुणवंत जबरदस्त स्ट्रोक. धावा मिळतात 6 षटकार. थांबायचं नाव घेत नाही. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दादा बॉयज टीमची. हा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल होता. ओळखू शकलेले नाहीये. बॉल ऑफस्टंपच्या बाहेर निघून चाललाय सरळ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 31. 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 24 ची गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये टीम दादा बॉयज या टीमला. पुढचा बॉल. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत लॉंग ऑफ वरून आणि इथे आता मात्र पकडलाय झेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहेत. सूरज इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
परंतु धावसंख्या अगदी वाऱ्याच्या बेगाने पुढे गेले, 31 वरती जाऊन पोहोचले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पंचांना विनंती आहे, एकदा बॉल चेक करा तुम्ही. षटक समाप्त झालं. येस, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 31 धावा. 31 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. आता मात्र बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं तर अमोल येत आहेत. शिराळा गावचे खेळाडू आहेत आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला विजय जाधव आहेत आणि स्ट्राईक एंडला आपण जर बॅटर आपण जर पाहिलं तर दत्ता आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, त्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची सांगता मात्र पाहायला मिळते. दत्ता, जबरदस्त बॅटिंग दत्ता यांनी आतापर्यंत केले. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉलला टर्न केले, वळवलंय, एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल आणि एका धाबेवरती समाधान बांधावं लागतंय दत्ता यांना. धावफलक पुढे चाललाय. धावफलक आपण जर पाहिलं तर 32 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अजून आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये 23 धावांची गरज. इथून पुढे पुन्हा एकदा बॅट फुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आपण जर पाहिलं तर विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण त्यांना पाहतोय. 32 धावा. हा फटका पहा, हवेमध्ये खेळलाय, जबरदस्त फटका आहे आणि इथे मात्र कॅच सुद्धा तेवढीच चांगली सुंदर कॅच पाहायला मिळाले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. दुसरा गडी अगदी तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय. विजय जाधव बाद होत आहेत. आयएडीचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 32 धावा. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. किती बॉल झाले? 4 बॉल इथे समाप्त होताना पाहायला मिळतात. 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस फटका ऑन साइडला चांगला आहे. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉल पकडतील, फेकतील, तोपर्यंत मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दत्ता यांना शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. विकेट्स पडल्यात परंतु एका बाजूने दत्ता यांच्या बॅटिंगचा कहर आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका, फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इथे कॅच हातातून सटकले, मी म्हणेन मॅच हातातून सटकले की काय, कारण दत्ता यांचा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. म्हणजे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये, कुठेही जाऊ नका. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या परंतु या षटकामध्ये पलटवार करताना आपण पाहिलं टीम अधीरा स्पोर्ट्स या संघाला. दादा बॉईजने पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली बॉलिंग केली होती परंतु या 3ऱ्या षटकामध्ये विकेट्स आल्या, धावा कमी दिल्या आणि त्या कारणाने समीकरण आता येऊन पोहोचलंय 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. या आपण ऐकूया एक मराठी संगीत.
12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. अनुराग, अनुज हे मात्र बॉलिंग मार्क होती येत आहेत षटक क्रमांक 4 मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज येणाऱ्या मॅचेस मध्ये आपल्याला ऐकायला नक्की मिळेल आणि खूप गोड आवाज आहे, तितकंच व्यक्तिमत्वही खूप गोड आहे. अर्थातच विघ्नेश मडवी सर यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम सर, सुस्वागतम. येणाऱ्या मॅच मध्ये त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे, म्हणजेच आता इथून पुढे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ओ हा बॉल पहा, फसवा बॉल होता, नकल बॉल ही म्हणता येईल, परंतु अगदी बाहेर निघून चाललाय आणि वाईड येतोय. त्याच्या पाठीमागे एक सिंगल येते. अशा 2 धावा आम्ही स्कोर बोर्ड मध्ये जोडतोय. 19 धावांची गरज आहे दादा बॉईज या टीमला जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे दोन्ही टीम साठी. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आस्वाद आपण सर्वजण घेतोय. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. अल्टी पल्टी स्ट्रोक आहे, बॅटची कडा, बॉल पाठीमागे, एक सिंगल मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड ती लागते ती 37 धावा. म्हणजे इथून पुढे जर आपण विचार केला तर 18 धावांची गरज आहे. 11 बॉल 18 धावांची गरज. बॅकफुटला गेले, इथे खेळण्याचा प्रयत्न, फिरकी गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक वेगळी ऍक्शन आहे, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते अनुज यांच्या माध्यमातून. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चरणगावचा खेळाडू आहे अनुज आणि त्याची मात्र फिरकी गोलंदाजी मात्र बॅट्समनची फिरकी घेताना पाहायला मिळते. 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. सामना आता मात्र दोन्ही टीम साठी 50 आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल खाली राहिला, पॅड लाईनला बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रेशर थोडस वाढलंय टीम दादा बॉयच्या बॅट्समन वरती आणि आता मात्र प्रश्नचिन्ह उपलब्ध झालंय या मॅच मध्ये. धावसंख्या थांबली एका जागेवरती, धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळते 37 वरती. 18 धावांची गरज आहे. युवा खेळाडूंची सध्याच्या घडीला हवा आहे टेनिस विश्व क्रिकेट मध्ये. त्यामध्ये एक नाव आपण ऍड करूया, अनुज याचा. पुढचा बॉल यावेळेस खोला टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील, फेकतील, तोपर्यंत एक घेतले, दुसरीचा प्रयत्न नाही होणार कारण फिल्डिंग खूप चांगली आहे. क्या बात आहे, एक सिंगल केवळ येते म्हणजे धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 38 धावा. 17ची गरज आहे. छोटा खेळाडू आहे परंतु काय बॉलिंग केली अनुजने. पहिल्या 2 षटकांमध्ये हा सामना दादा बॉयच्या दिशेने होता, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये हा सामना अक्षरशः फिरलाय अधीरा स्पोर्ट्सच्या बाजूने. अनुजचा पुढचा बॉल स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नितीन शेळके. एक मोठा फटका येणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. अनुजची चांगली बॉलिंग आतापर्यंत. स्लोअर पद्धतीचा बॉल, बॉल हवेत आहे परंतु इथे बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. वेट केला, बॉल पकडला, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगलनी काम चालणार नाहीये. धावसंख्या 39 आहे म्हणजे इथून पुढे 16 धावांची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत 7. अनुजची चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. ओ जबरदस्त टप्पा पडल्यानंतर बॉलनी गिरकी घेतली, फलंदाची फिरकी घेतली, परंतु हा बॉल पाठीमागे चाललाय. एक सिंगल धावेसाठी समीकरण आहे 6 बॉल 15 धावा. मित्रांनो, कोठेही जाऊ नका, सामना जबरदस्त सुरू आहे. टीम अधीरा स्पोर्ट्स आणि त्याच्या विरोधामध्ये दादा बॉईजचा सामना सुरू आहे. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त आहे. ऐकूया एक मराठी संगीत.
डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून अतिशय सुरेल संगीत आपण ऐकलं आणि थोडासा जो प्रेशर होता ना तो प्रेशर कमी करण्याचं काम डीजे अद्वैतनी केलं असेल, कारण सामना शेवटच्या षटकामध्ये आलाय. धावा किती करायच्या आहेत तर इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण जर पाहिलं तर नितीन शेळके आहेत. आता बॉल मात्र कोणाच्या हातामध्ये दिलाय शेवटच्या षटकामध्ये तर बॉलिंग मार्क वरती अभिजित येत आहेत. सामना कोण जिंकेल, अधीरा स्पोर्ट्स की दादा बॉईज? आता प्रेक्षकांची उत्कंठा शिकेला आहे. 6 चेंडू 15 धावा. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि पहिल्या बॉल वरती पुलचा फटका. क्षेत्ररक्षक वाट पाहत होता, एक सोपा झेल पकडलाय. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नितीन शेळके बाद होत आहेत. समीकरण थोडस अवघड आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे टीम दादा बॉईजला. या डीजे खऱ्या अर्थाने सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही स्पर्धा पाहताय 32 शिळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण पर्व क्रमांक 6 मध्ये. आणि पर्व क्रमांक 6 यातच सर्व मी म्हणेन, कारण पहिल्यांदा डे नाईट क्रिकेटचा थरार आपल्याला 32 शिळा तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने कॅप्टनच्या माध्यमातून सांगण्यात आलं की 32 शिराळा तालुक्याची यात्रा आहे असं आम्हाला सर्वजणांना वाटतंय. परंतु 5 चेंडू आणि 15 धावा सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल हे पाहावं लागेल. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बॅट्समन नवीन आले मैदानाच्या आतमध्ये आणि ते पुन्हा परत जात आहेत. समीकरण थोडंसं अवघड झालंय. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथून पुढे सामना होता कुठे आणि मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आता 4 चेंडू आणि धावांची गरज आहे, 15 धावांची गरज आहे. विजय खेचून आणला जाईल का दादा बॉईज टीम कडून? आता मात्र विजय यांना माहित आहे, त्यांच्या नावातच विजय आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. हा बॉल टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि जे पाठीराखे आहेत टीम अधीरा स्पोर्टचे, त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये सामना दादा बॉईजच्या बाजूने होता, परंतु हा सामना आता अधीरा स्पोर्टच्या बाजूने चाललाय. यालाच तर क्रिकेट म्हणलं जातं. खेळ बदलायला जास्तीचा वेळ लागत नाही आणि ती वेळ मात्र बदलले. यावेळेस फटका पहा, फटका सुरेख आहे. थोडासा लेट आलाय परंतु थेट आलाय. सरळ बॉल लॉंग लेगला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावा मिळतील 6. षटका अगदी शेवटचा बॉल पर्यंत सामना जाईल. 2 चेंडू 9 धावा. षटकारांची गरज आहे. बॅटिंगला पण जर पाहिलं तर दत्ता आहेत आणि दत्ता हे करू शकतात. हा बॉल सोडून दिलाय. थोडासा मोकळा श्वास घेताना दादा बॉईज टीम मी म्हणेन. आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. सामना जर टाय झाला तर दोघांना 1-1 पॉइंट दिला जाईल, याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. दत्ता स्ट्राईकला. हा फटका आडव्या बॅटनी खेळला. इथे एक सिंगल तर प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. आणि इथे काय घडतंय, एकाच एंडला 2 फलंदाज. आता एकाला परत जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. सामना संपायचं नाव घेत नाहीये. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. षटकार मारला तर सामना टाय होईल आणि प्रेक्षक म्हणत असतील की आम्हाला सुपर ओव्हर पाहिजे. सुपर ओव्हर नाहीये या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. 1-1 पॉइंट आपण देणार आहोत. आता विजयजी रेटरेकर सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना आपण जर पाहिला
तर हा सामना संपायचं नाव घेत नाहीये. दोन्ही टीम इथे हार मानायला मानत नाहीयेत आणि आता फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. MS गोटवली या मैदानावरती आपण सगळेजण आहोत. चांगलं मैदान, अनेक मोठ्या स्पर्धा याच मैदानावरती होताना आपण अनेकदा पाहतो. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. षटकार मारला तर मॅच टाय होईल आणि इथे या बॉलवरती षटकार ठोकलाय दत्ता यांनी, मॅच टाय केली. दोन्ही टीमना एक एक पॉइंट दिला जाईल आणि दोन्ही टीमचा खेळ आपण जर पाहिला तर रिझल्ट खऱ्या अर्थाने हाच अपेक्षित होता. मॅच सामना टाय झालाय. दोन्ही आमच्या टीमना इथे एक एक पॉइंट दिला जाईल. टीम अधीरा स्पोर्ट्स साठी 1 पॉइंट, टीम दादा बॉईज या टीम साठी 1 पॉइंट दिला जातोय. दोन्ही टीमचं अभिनंदन करावं तेवढं कमी असेल, कारण दोन्ही टीम जबरदस्त खेळल्यात. कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्या बात आहे, सामना खूप जबरदस्त राहिला. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आपण देणार आहोत, परंतु मॅन ऑफ द मॅच कोण असेल, कारण 2 बॅटर जबरदस्त